हाय फ्रेंड्स, नंदादीप लाईफस्टाईलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज सकाळचं ब्लॉग मी सुरू केलेलं आहे. तर हे बघा आपल्या घरामध्ये खडखड आवाज कशाचा येत आहे बघा. हे बघा मित्रांनो, हे काय काम चाललं आहे बघा. सकाळी सकाळी खडखड, पण हे महत्त्वाचं आहे. बघू आता तुम्हाला मी दाखवतो. हे गार्डनमध्ये न्यायचे आम्हाला काहीतरी बनवून. तर काय बनवलं हे? पिशवी. आता ही पिशवी आपल्याला गार्डन मध्ये काय उपयोग यायचं चला तुम्हाला दाखवते. खूप महत्वाची पिशवी. हो, चला आता आपण निघू गार्डन मध्ये. तर बघा इथं आपल्या केळीच्या झाडाला आलंय फुल. आता या फुलालाच ते पान ओढता येईल का वाळलेलं? मग ओढता. आमच्या एका केळीच्या झाडाला केळी आलेली आहे, त्याबद्दल मी व्हिडिओ बनवलेलाच आहे. पण दुसऱ्या झाडाला पण केळीचं फूल उमलत आहे, तर त्याबद्दल आज व्हिडिओ बनवणार आहे मी. त्या केळीच्या झाडाला केव्हा फूल आलं हे आम्हाला समजलं पण नाही. पानाच्या खाली लवकर फूल दिसून पण आलं नाही आणि आता फूल ते उमलायला लागले, त्यामधून केळी दिसायला लागलेल्या आहेत. तर याच केळीच्या झाडाच्या फुलाला आम्हाला ही पिशवी बांधायची आहे. तर ही पिशवी बांधण्यासाठी ना त्या केळीच्या फुलापर्यंत हात पुरत नव्हता आणि खुर्चीवर उभा राहून फुलाला पिशवी बांधायची म्हटलं तर तिथे जागा पण नव्हती, कारण की तिथे त्या कोपऱ्यामध्ये आहे लिंबोणीचं झाड आणि लिंबोणीचं झाड काटेरी असतं, तर त्यामुळे काटे टोचत होते. त्यामुळे आम्ही लिंबोणीच्या झाडाची एक फांदी छाटून घेतली आणि त्यानंतर हे खुर्चीवर उभं राहून फुलाला पिशवी बांधत होते, तरीसुद्धा हात पुरत नव्हता. खूप उंच उंच केळीचे झाडं गेलेले आहेत. त्यानंतर यांनी कंपाऊंडच्या भिंतीवर चढून मग ते केळीच्या फुलाला पिशवी बांधली. तर ही पिशवी कशासाठी बांधली मी तुम्हाला सांगते. केळीच्या झाडाला केळी यायला सुरुवात झाली ना, त्यानंतर त्या केळीवरती काही किड्यांचा अटॅक होतो. कधीकधी मोठी गांधीन माशी येते किंवा वेगवेगळ्या प्रकारचे किडे येतात. मधमाशा येतात, तर मधमाशा साहजिकच आहे, मधमाशा येणं. मधमाशांपासून कोणताही त्रास नसतो झाडांना, पण कधीकधी दुसरे पण किडे येतात ना, त्यामुळे काय होतं, केळी खराब होऊन जाते. पूर्ण केळीचं घड येत नाही, केळीचे फुलं गळायला लागतात किंवा मग केळी आली ना तर काही केळी खराब होतात. आता शेतकरी शेतामध्ये बऱ्याच प्रकारचे औषधं फवारणी करत असतात, तर आपण घरच्या गार्डनमध्ये कोणत्याही प्रकारचे औषधं फवारणी करत नाहीत. जर औषधं टाकलेच तर मी किचन वेस्टपासून जे काही तयार करत असते तेच टाकते. पण या केळीच्या फुलावर आणि केळीवर कोणती फवारणी करावी हे काही मला समजत नाही. म्हणजे आणि जरी बघितले ना व्हिडिओ, तर ते शेतकरी सांगतात की अशी औषधं करा, औषधं टाका, पण ते आपल्याला बाहेरचे जे औषधं असतात रासायनिक फवारण्या त्या करायच्या नसतात. तर त्यामुळे कोणत्याही प्रकारची केळीला मी खतं वापरत नाही. केळीच्या बुडाशीच थोडंसं किचन वेस्टचं जे काही बनवलेलं असतं, लिक्विड म्हणा, कंपोस्ट म्हणा, तेच टाकते. तर त्यासाठी आपण हे केळीच्या संरक्षणासाठी अशा पद्धतीने बांधलेलं आहे. तुम्हाला केळीच्या झाडाबद्दल काही माहिती असेल तर नक्कीच सांगा. केळीच्या फुलाला पिशवी बांधल्यानंतर यांनी काय केलं, केळीचे जे खराब पानं असतात ना ते काढून टाकले आणि आजूबाजूची गर्दी कमी केली. तर बघा इतकी केळीचे पानं निघालेले आहेत वाळलेले. हे पानं काही आम्ही फेकत नाही. एकतर हे पानं वाळल्यानंतर ना कुंड्या भरण्यासाठी कामं येतात, नाहीतर मग केळीच्या बुडाशीच आम्ही टाकतो. जर ऊन जास्त असलं ना तर केळीच्या बुडाशी असे पानं टाकायचे, ते मल्चिंग म्हणून कामं येतात. त्यामुळे पाण्याचं बाष्पीभवन होत नाही. आणि इथे बघा केळीचे झाडं आता किती स्वच्छ आणि छान दिसायला लागलेत. आज काय झालं, सकाळी कावळा खूप ओरडत होता शिवरीच्या झाडावर आणि त्या कावळ्याने ना एक घरटं पाडलं. कावळ्याने घरटं पाडलेलं बघा ना, हे तर पक्षाचं कसं घरटं तोडतो बा. इथे टांगून ठेवू आपण, एखादं जीवाच्या बसू शकतो. बोरीच्या झाडावर जी शेंगाची वेल आहे वालाच्या शेंगाची, तर त्या शेंगाच्या वेलीला बऱ्याच शेंगा येत असतात. त्या दिवशी आम्ही बऱ्याच शेंगा तोडल्या आणि आजही आम्हाला शेंगा दिसल्या, त्यामुळे मग तोडूनच घेतल्या. एका भाजीपुरत्या तरी निघाल्याच आहेत शेंगा. या शेंगाची भाजी मला खूप आवडते, त्यामुळे आम्ही शेंगा नेहमीच तोडत असतो. आणि आज जास्वंदीला बघा ना किती छान फुलं आलेत. तर मित्रांनो, हे बघा गार्डनचे सर्व काम आवडलेत आणि आज आपल्याला बघा इतके शेंगा मिळाल्यात. तर आजच्या भाजीचा पण बेत झालेला आहे आपलावाला. खूप साऱ्या शेंगा आलेल्या झाडांना, पण वरती गेलेली वेल त्यामुळे जास्त तोडता नाही येत आणि दिसत पण नाहीत लवकर. बोराच्या झाडामध्ये वरती आहेत, तर जशा लागतील ना भाजीला तशा आम्ही तोडतो, ताज्या फ्रेश वालाच्या शेंगा. तर आता सध्या बाजारामध्ये खूप महाग आहेत ह्या शेंगा, भेटतच नाही. हा, कुठं मुठात आणि महाग तर आहेतच, पण आता भेटती पण नाही जास्त. आणि आपल्याला ताज्या फ्रेश भेटतात बघा. घरच्या घरी झाडं लावल्यानंतर अशा ताज्या भाज्या भेटतात.
चला तर आता हे शेंगा निवडून मी भाजी बनवणार आहे. रेसिपी काही मी आज करणार नाही, कारण की रेसिपी आपली भरपूर झालेली आहेत वालाच्या शेंगाच्या. तर आता यांनी एवढं काम केलंय, केळीच्या झाडाला पिशवी बांधली, पानं तोडले, बरेच कामं केलीत गार्डनमध्ये. आता त्यांच्यासाठी मी त्यांना एक सरप्राईज देणार आहे. चला ते सरप्राईज काय आहे ते पाहू. तर बघा, हे आहे यांच्यासाठी सरप्राईज. खूपच छान पपई आहे. ही पपई घरच्या झाडाचीच आहे. सध्या आम्ही पपईच्या झाडाखालीच बसलेलो आहोत, पण या झाडाची ही पपई नाही बरं का, दुसऱ्या झाडाची आहे. घरातले सर्व कामं आवरले, त्यानंतर आम्ही गार्डनमधले कामं केले, त्यानंतर शेंगा तोडून आणल्या, शेंगाची भाजीही केली, त्यानंतर आम्ही इथे बसलेलो आहोत निवांत पपई खात. आणि ही पपईसुद्धा घरच्या झाडाची आहे, पूर्णपणे ऑर्गॅनिक, त्यामुळे ही पपई खायला खूप छान आणि गोड लागते. खूपच स्वादिष्ट आणि गावरान गोडवा एकदम जबरदस्त. पपईच्या झाडाखाली बसूनच आम्ही पपई खात आहोत. आणि पक्ष्यांचा चिवचिवाट बघा, खूप छान पक्षी चिवचिव करतात. आणि आमच्या गार्डनमध्ये ना दिवसभर असंच वातावरण असतं, गार्डनमध्ये बसायला अजिबात कंटाळा येत नाही, खूप छान वाटतं. तर इथे आहे एक फुलाचं झाड बघा, पिवळ्या फुलाचं, तर त्यावरती पक्षी बसतात, खूप चिवचिवाट असतं. पपईचं झाड आहे, पपईच्या बाजूला अजून एक केळीचं झाड आहे. आणि इथे आम्ही बसलेलो आहोत निसर्गरम्य वातावरणात. पक्ष्यांचा चिवचिवाट ऐकायला येतोय, त्यामुळे आम्ही थोडं शांत बसलो, कारण की आपल्या मागच्या शेवरीच्या झाडावर खूप सारे पक्ष्यांचे घरटे आहेत. बोराच्या झाडावर दुपारच्या वेळेला खूप पक्षी येतात, बोरं खातात. गार्डनमुळे ना पाठीमागं खूप गार्डन आहे, मोठं आहे आमचं वाला, आणि अनेक झाडं आहेत तिथं, फळांचे फुलांचे. तर दिवसभर असे पक्षी असतात तिथं वेगवेगळ्या प्रकारचे, त्यांचा चिवचिवाट असतो. काही काही ते शिट्या पण इतक्या सुंदर मारतात, सिटीसुद्धा मारणारे पाखरत आमच्या गार्डनमध्ये बघा. तर पपई वगैरे खाल्ली आणि बसलो आम्ही निवांत, छान वाटतं इथं, शांत वाटतं, त्यामुळे बसलं. तर चला, बसलं तर किती वेळ छानच वाटतं. दुकानात कोण नाही, पण आम्हाला इकडनं दुकानाचा आवाज येतो. किचनच्या मागच्या दारी बसलेलो आहोत आम्ही, तर आम्हाला इथून सहज दुकान बघता येतं, त्यामुळे आम्ही इथे बसलो. तरी चला, आजच्या ब्लॉगमध्ये इथेच थांबूया. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगसोबत नंदादीप लाईफस्टाईलमध्ये. तोपर्यंत बाय बाय.